हॅलो, मी तेजल आणि आज मी बोलणार आहे खूपच महत्त्वाच्या विषयावरती, ते म्हणजे बाळ एकदा का 6 महिन्याचं झालं की त्याचा आहार कसा असावा याबद्दल. मूळ विषयाकडे वळण्याआधी जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल नोटिफिकेशन आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलवरच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. जन्मलेल्या बाळापासून तर ते 6 महिन्याचं होईपर्यंत बाळाला वरच्या आहाराची म्हणजे पाण्याची, अन्नाची कशाचीच गरज नसते. त्याला फक्त आणि फक्त फॉर्म्युला मिल्क किंवा ब्रेस्ट फीड यावरच ठेवावं. पण जेव्हा बाळ 6 महिन्याचं होतं तेव्हापासून त्याला पूरक आहाराची गरज असते. त्याच्या एकूणच ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी त्याला पूरक आहाराची आवश्यकता असते आणि तो आपण बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर बाळासाठी सुरू करू शकतो. बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत तुम्ही त्याला ब्रेस्ट फीड करत असाल किंवा फॉर्म्युला फीड करत असाल तर ते पूरक आहारासोबत सुरूच ठेवावं. 6 महिन्याच्या वरील बाळांच्या आहारामध्ये फळं, भाज्या, कडधान्य, डाळी या सगळ्यांचा समावेश असावा. हे सगळं देत असताना आपल्याला काही खबरदारी घ्यावी लागेल. जसं की आपण लहान बाळांना फळं देत असताना त्याचा गर काढून देऊ शकतो, फळं कुस्करून देऊ शकतो, पण त्याचं मिक्सरमधून बारीक करून ज्यूस करून तुम्ही बाळाला देऊ नका. जेव्हा आपण डाळ भात किंवा डाळी कोणत्याही आपण बाळाला देणार असू तर त्या नीट शिजवून घ्या आणि मगच बाळाला द्या. डाळ भात आणि भाजी याचा आपण मिक्सर करून देऊ शकतो. मिक्सर म्हणजे मिक्सरमधून काढून नव्हे तर त्याला मऊ शिजवून ते कुस्करून बाळाला देऊ शकतो. तुम्ही वेगवेगळ्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या घालून डाळ भाताची खिचडी तयार करून बाळांना देऊ शकता. पण एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि बरेच मसाले आपण जे काय घालतो आपल्या जेवणामध्ये ते घालू नका. आणि कडधान्यांचा पण तुम्ही वापर बाळाच्या आहारामध्ये करू शकता. कडधान्य नीट शिजवून ते मॅश करून म्हणजेच ते कुस्करून आपण बाळाला देऊ शकतो. बाळाच्या मसल्ससाठी प्रोटीनची पण फार गरज असते. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर बाळाला आपण वेगवेगळे नॉनव्हेज पदार्थ पण देऊ शकतो, जसं की अंडं, चिकन, मटन, फिश या सगळ्याचा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता. हे देत असताना, अंडं देत असताना अंड्याचा पिवळा बल्क तुम्ही बाळाला देऊ शकता शिजवून, आणि चिकन, मटन याचं सूप आणि सूप करून तुम्ही बाळाला देऊ शकता. ते भातासोबत मिक्स करून देऊ शकता. फिश देत असाल तर फिशमध्ये काटे नाही आहेत ना, ती मऊ शिजलेली आहे ना, हे चेक करून तुम्ही बाळाला द्या. तुम्ही जर का घरी नॉनव्हेज खात नसाल तर डाळी आणि कडधान्य यांचा वापर तुम्ही आहारामध्ये करू शकता. बाळाला नवीन पदार्थ ट्राय करण्याआधी त्याची ॲलर्जी बाळाला नाही आहे ना हे एकदा तपासून पहा. म्हणजे जर का तुम्ही बाळाला ऑलरेडी डाळ भात भाजी हे इंट्रोड्यूस करून झालं आहे आणि ते त्याला चांगलं पचतं आहे, त्यांनी कोणती ॲलर्जीज बाळामध्ये तुम्हाला दिसत नाही आहेत, एगचं योक येलो योक तुम्ही बाळाला जर शिजवून दिलात तर त्या दिवशी फक्त आणि फक्त एकच पदार्थ म्हणजे अंडच तुम्ही इंट्रोड्यूस करा. त्यासोबत आणखीन एखादा नवीन पदार्थ तुम्ही इंट्रोड्यूस करायला जाऊ नका, जेणेकरून आपल्याला कळेल की दिवसभरामध्ये ते अंडं खाऊन त्याला कोणती ॲलर्जी झाली आहे का, त्याला बाळाला कोणता त्रास दिसतो आहे का. जर कोणती ॲलर्जी तुम्हाला दिसून नाही आली तर समजावं की हा पदार्थ बाळाला व्यवस्थित पचतो आणि ते देण्यासाठी तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि मगच तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा 1-2 दिवस थांबून तुम्ही नवीन पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. हे झालं ॲलर्जीजबद्दल. बाळाला खाऊ घालत असताना तो घास बाळाच्या घशात अडकणार नाही याची पण काळजी आपण घेतली पाहिजे. यासाठी जे काही अन्न आपण बाळाला देतोय ते नीट शिजवून ते मऊ करून कुस्करून मगच बाळाला द्यावं. बाळाच्या जेवणाच्या वेळा ह्या फिक्स ठेवा. बाळाला तुम्ही जर दिवसातून 3 वेळा जेवण देत असाल म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, तर त्याच्या वेळा फिक्स करून ठेवा आणि ट्राय करा की त्या वेळेलाच तुम्ही बाळाला जेवण देताय.
आणि मधल्या वेळांमध्ये जे काही ब्रेस्ट फीड किंवा फॉर्म्युला फीड तुम्ही करत असाल ते सुरूच ठेवा. बाळाला शक्यतो त्याच्या स्वतःच्याच हातांनी खायला प्रोत्साहन द्या. यातून जास्तीत जास्त काय होईल तर तुमची फरशी खराब होईल, बाळ अन्न इकडे तिकडे सांडेल, पण यातूनच बाळाच्या मोटर स्किल डेव्हलप व्हायला मदत होईल. बाळाला पूरक आहारासोबतच स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पण द्या, म्हणजेच त्याचं हायड्रेशन चांगलं राहायला मदत होईल. बाळाचा सर्वांगीण विकास नीट होतोय की नाही हे चेक करण्यासाठी, हे ट्रॅक करण्यासाठी डॉक्टरांकडे रेग्युलर चेकअपसाठी अधूनमधून जात राहा. तर हा होता माझा 6 महिन्याच्या वरील बाळांच्या आहाराबद्दलचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमच्या काही शंका प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट करून कळवायला विसरू नका. अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय.